Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. Yes. Recent part of result ठीक है. Yes, second one ना? हाँ, second. Yes. किती मॉडेल कव्हर केलेत यामध्ये? बाकीचे ऑब्झर्व करा. होम पेज, registration, login, by product card. येस, सिनारियोज चेक करा. सगळेजण होप सो सिनारियोज रीड करताय. ओके, आपण काय करतोय? टीम वर्क करतोय. टेस्ट केसेस रिव्ह्यू करतोय. ऑब्झर्व करताय टेस्ट केसेस? Yes, sir. Yes, sir. ओके, होप सो सगळ्यांनी फेसबुक यूज केले. ओके, Flipkart should be open or Flipkart page should be open. काय पाहिजे तिथं? Yes. फ्लिपकार्ट पेज. Yes. Yes, sir. मी अवेअर नाहीये फ्लिपकार्ट काय आहे. ठीक आहे, मला टेस्ट केसेस हँड ओव्हर केले. मला आयडेंटिफाय होईल का फ्लिपकार्ट काय आहे? फ्लिपकार्ट शुड बी ओपन होईल आयडेंटिफाय? No. आणखीन करेक्शन? एक स्पेलिंग मिस्टेक आहे ते हायच्या इथं त्याच्या जीएसटी झालं. कुठे? टेस्ट केसेस नंबर 0055. Yes. तेवढी एकच असेल सर मेन. प्रायोरिटी मध्ये हाईट सांग. यस, हां, yes. आणखीन? Observe करा, verify that user able to see all the products without login. इथे हे जे प्रोडक्ट्स आहेत इथे एक येस याची इथे प्रोडक्ट्स आहेत ना, हे सगळे जे गोष्टी टाकल्यात इथे आणखीन एक मिनिंगफुल सेंटेन्स टाकू शकता कॅटेगरी वाइज. येस, पण हे कॅटेगरी कोण प्रोव्हाइड करता? हे डेव्हलपर सांगेल की क्लायंट सांगेल? क्लायंट. असं काय का डेव्हलपर वाटलं स्मार्ट टीव्ही त्याच्यामध्ये ऍड करायचं, स्मार्ट टीव्ही ऍड करतो, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस ऍड करायचं, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस ऍड करतो. तो त्याच्या मनाप्रमाणे डेव्हलपमेंट करतो का? No. ही कुठेतरी लिस्ट डिफाईन असेल. येस, फॉर एक्झाम्पल कोणी ट्रेडिंगचं ऍप्लिकेशन यूज करतात, ते स्टॉक्स लिस्टेड और जे व्हॅलिड आहेत ते स्टॉक असतात की कोणतेही नेम असतात त्यामध्ये? व्हॅलिड. कुठेतरी लिस्ट त्याची दिली असेल.
क्लिअर. फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. टेलिकॉम ऑपरेशन बघताय. जे जे तुमचे सिम कार्ड आहेत त्याचे रिचार्ज तुम्ही करता, ते रिचार्ज डेव्हलपरच्या नुसार असतं की क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार असतं? येस. कुठेतरी जिओने डिफाईन केलं असेल की या जीबीचा डेटा मी कस्टमरला देईन, पण याची प्राइस ही असेल, कुठेतरी लिस्टेड असेल. येस. येस सर. ओके. तर इथे ऍज पर क्लायंट रिक्वायरमेंट ज्या काही लिस्ट असतील ते. आणखीन ऑब्झर्व करा. मी रिव्ह्यू तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो. ठीक आहे. तुम्ही ऍज अ एंड युजर म्हणून चेक करा की एंड युजरला कोणत्या डिफिकल्टीज येते यामधून. ऑर एल्स हे टेस्ट केसेस मी हँड ओव्हर निलेशला करतोय, निकिताला करतोय, बट त्यांना इझिली समजतात. तिथं मग सर वरती आपण काय हे करू शकतोय? वरती नाही का ते प्रोडक्ट जे टाकले ना तिथं मग आपण काय टाकू शकतोय? इथे का? हा. इथे कुठेतरी लिस्ट डिफाईन केली असेल. ओके. ही लिस्ट आहे ना, मेन्शन करताना इथं इथे रिक्वायरमेंट लिस्ट टाकू शकता आणि हे रिक्वायरमेंटची लिस्ट इथे तुम्ही टॅप करू शकता सेपरेट. ओके. हे कुठेतरी डिफाईन असेल ना की हे एवढे प्रोडक्ट्स दिसले पाहिजे. या प्रोडक्टची लिस्ट क्लायंट सेपरेट देईल का एका याच्यातच तुम्ही बघणार? इथे सेपरेट देईल कुठेतरी. आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित डॉक्युमेंट प्रिपेअर करायचं. त्याची लिस्ट सेपरेट बनवू शकता इथे सेपरेट टॅप करून. ही टेस्ट केसेस पास करायचे असेल तर तुम्हाला सगळेच प्रोडक्ट बघून चालतील. एवढेच प्रोडक्ट बघून चालतील का? इतकेच असतात का तिथे? मल्टिपल प्रोडक्ट्स असतात. ओके. त्याची लिस्ट सेपरेट, बट हे तुम्हाला सगळे आयडेंटिफाय करायचं. ओके. फॉर एक्झाम्पल पासपोर्ट सेवा केंद्र आहे, तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करा. ठीक आहे. निलेशने केलंय अप्लाय, महाराष्ट्रात सबमिट झाले. बट सेम आणखीन एक पासपोर्टला अप्लाय करतोय, साक्षी नावाची मुलगी आहे, ती अप्लाय करते, बट तिचं रजिस्ट्रेशनच कम्प्लीट होत नाही त्या स्टेटसाठी. मग तो डिफेक्ट एक्झिस्ट असेल की नसेल? एक्झिस्ट असेल. येस. तर आपल्या सगळ्या स्टेटसाठीच बघायचं. सेम इथे सगळ्यासाठीच तुम्हाला चेक करून बघायचं. आणखीन कोणतं सिनारिओ होईल? आणखीन कोणतं सिनारिओ कव्हर होईल? और टेस्ट डेटा बघा. टेस्ट डेटा to verify with login with valid inputs. इथे काय पाहिजे? कोण करतं लॉगिन? User is able to log in with valid inputs. मीनिंगफुल सेंटेन्स आहे काही नाहीये? हा सिनारिओ जो मीनिंगफुल आहे की नाहीये? यस. करेक्शन करता येईल का? काय येईल सिनारिओ? To verify user is logged in with valid inputs. The user with To verify that the user is able to log in with valid inputs. Valid inputs. Okay. टेस्ट डेटा बघा. लॉगिन कशाने केलं त्यानं? मोबाईल नंबर यूज केला. मोबाईल नंबर. ओके. सर तिथे ओपीटी झाले, ओटीपी. ओके. गुड ऑब्झर्वेशन. इथे काय? ओटीपी. ओटीपीचं काहीतरी मिनिंग आहे? Yes. One time password. What is the full form of One time OTP? One time password. Okay. It's a spelling mistake. Sir, TC11 column number D registration should be successful असं पाहिजे. G आणि H column मध्ये पण सेम meaningful पाहिजे. Yes. आणखीन काय आयडेंटिफाय होतं तुम्हाला? तर हे काय करेक्शन काय म्हणले, कोण बोलले ते, काय होतं ते करेक्शन?
येस, कळलं नाही मला ते. परत एकदा रिपीट करा. करेक्शन काय? टीम वर्क आहे. TC11 मध्ये डी कॉलम 5th पॉइंट रजिस्ट्रेशन शुड बी सक्सेसफुल असं ते लाईन पाहिजे. सक्सेसफुली नाही होत. अच्छा, ओके. सक्सेसफुल. फ्लिपकार्टचं स्पेलिंग बघा, बरोबर आहे का? येस, आहे सर. ओके. आणखीन काय आयडेंटिफाय होते? सोनाली बाबर, हा सिनारिओ काय आहे? कुठला सर? हॅलो, 2 सिनारिओ दिसतात इथे. 23 and 24 ना? येस, हा 23 काय आहे सिनारिओ? To verify while user adding in cart again same product pop-up message or product already in your cart. त्याचं मीनिंग काय? येस सोनाली, याचं मीनिंग काय? सर थांबा की सांगते जरा. ओके. सर पॉपअप मेसेज काय आहे तो पण आपण राईट करायचा. हा सिनारिओ तुम्हाला समजला का? सर याचा नेगेटिव्ह सिनारिओ लिहिता येईल. व्हेरीफाय दॅट युजर इज नॉट अलाउड टू ऍड दिस सेम प्रोडक्ट इन कार्ट. येस, तो पण टाकलाय सर, वरती टाकलाय तो सिनारिओ त्याच्यावरती असेल. कव्हर केलं ऑलरेडी. तर व्हेरीफाय स्पेलिंग चुकलं तिकडं. मसाज झालं. कुठे? मेसेज आहे तिथे मसाज 23 बऱ्याच ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी. ओके, तर स्पेलिंग मिस्टेक आहे. टेस्ट केसेस लिहिल्यात चांगल्या, पण थोडे स्पेलिंग मिस्टेक आहे. होते. ओके, आपण जनरली रिव्ह्यू करतोय. ओके, तर असं नका वाटून घेऊ की मी इथे चुका काढतोय किंवा माझ्या चुकल्या टेस्ट केसेस. ऍटलीस्ट तुम्ही एक स्टेप पुढे आहात. ओके, आपण रिव्ह्यू करतोय म्हणजे काय, एक स्टेप पुढे आहे. ज्यांनी टेस्ट केसेस लिहिले नाही त्याच्यापेक्षा तर तू खूप पुढे आहे. जस्ट आपल्याला अडॉप्ट करायचे आपल्या मिस्टेक्स. ओके, त्याप्रमाणे करेक्शन करायचं. रिव्ह्यू साठीच पाठवले. येस. काय आणखीन इथे बघा, इथे निगेटिव्ह सिनारिओ पण केले, बरोबर? हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? बाकीचे निगेटिव्ह आहे. तर त्याच्यावरती त्याचा पॉझिटिव्ह आहे आणि नंतर निगेटिव्ह घेतला. निगेटिव्ह मॅक्सिमम किती मॅक्सिमम लिमिट आहे? मॅक्सिमम लिमिट किती आहे? 25. ओके, ते व्हेरीफाय केलं होतं सर मी फ्लिपकार्ट वर जाऊन. येस, ठीक आहे. तर ह्याने काय केलं, त्या ऍप्लिकेशन ब्रेक करण्याचा ट्राय केलाय, बरोबर? ब्रेक करण्याचा ट्राय केलाय. येस. रिअल टाइम प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मध्ये ऍप्लिकेशन रन होतं, चेक केलं. येस, गुड ऑब्झर्वेशन. ओके, सो याच्या टेस्ट केसेस मध्ये तुम्हाला काय मिसिंग वाटलं जनरली? येस, मिसिंग कोणत्या गोष्टी वाटल्या? येस, काय ऑब्झर्व झालं तुम्हाला टेस्ट केसेस मध्ये? मिसिंग काय नाही, फक्त स्पेलिंग मिस्टेक. मिसिंग म्हणजे
करेक्शन काय, ठीक. करेक्शन कोणकोणत्या गोष्टी, स्पेलिंग मिस्टेक आहे, फ्लिपकार्ट नंतर फ्लिपकार्ट पेज शुड बी ओपन. थोडं सेंटेन्स मध्ये चेंजेस पाहिजे, थोडं ग्रामर फॉर्मॅट. ग्रामॅटिकल थोडा आहे. ओके, बट नाईस ट्राय. टेस्ट केसेस मिनिंगफुल याच्या टेस्ट डेटा पण मेंटेन केलाय. ओके, सेम वेळेने डेली तुम्हाला 15 मिनिट द्यायचे टेस्ट केसेस. कोणतेही ऍप्लिकेशन द्या. आज मी अपडेट करेन ग्रुपमध्ये मल्टिपल ऍप्लिकेशन. कोणतेही ऍप्लिकेशन घ्या रिअल टाइम मधलं आणि त्याचे सिनारीज बनवायला स्टार्ट करा. पण जे लोक मॅन्युअल ट्राय करणार आहेत तर त्यांनी आतापासून सुरुवात करा चांगली. ओके, समजते सगळ्यांना? मॅन्युअलचे पण पॅकेज 7-7.5 लाखाच्या वरतीच भेटते. ऑटोमेशनचे पण तेच आहे. थोडे जण तुम्हाला ऑटोमेशन करायचंच आहे. काही मुलं गिव्हअप करतात ऑटोमेशनला, बट करा तुम्ही, क्लासमध्ये आहे. ठीक आहे. सर ऑटोमेशन मध्ये पण आपल्याला टेस्ट सिनारिओ वगैरे लिहावं लागतात का? लिहावं लागतं ना, सिनारिओज लिहावं लागतं. बट तुम्ही काय करता जनरली, हे मॅन्युअली करताना याचे सिनारिओ आहेत ना, तुम्ही सिनारिओज लिहिता, बट ह्या सगळ्या स्टेप्स आहेत ना ऑटोमॅटिकली करता. म्हणजे काय, स्क्रिप्ट राईट करता. जीमेलचे जीमेलची काय यूज करता तुम्ही, ब्राउझर यूज करता फर्स्ट, देन लिंक यूज करता, देन ज्या ज्या ऍक्शन करता, इथे कोणकोणते ऍक्शन परफॉर्म करताय तुम्ही, स्टार्ट टू एंड ज्या स्टेप्स तुम्ही मेन्शन करता ना इथे, ते फुल्ली ऑटोमेट करता सगळ्या गोष्टी. म्हणजे काय, तुम्ही स्क्रिप्ट लिहिता, त्यामध्ये ब्राउझर लॉन्च होतो, देन URL हिट होते, URL हिट झाल्यानंतर युजर आयडी पासवर्ड एंटर केला जातो, देन लॉग इन बटन ते क्लिक करता. हे काय करतं, कोड थ्रू होतं. मॅन्युअली तुम्ही कोणताही डेटा तिथे एंटर करता. हा डिफरन्स आहे ऑटोमेशन आणि मॅन्युअल मध्ये. इथे काय करता तुम्ही, आता जे ऍप्लिकेशन याने जे डिझाईन केलं टेस्ट केसेस, इथे तुम्ही प्रत्येक गोष्ट मॅन्युअली चेक करताय. ओके, फॉर एक्झाम्पल ऍड टू कार्ट करते, क्लिक करते, पण तिथे काय तुम्ही कोड लिहिणार आणि त्या कोडमध्ये जर चेंजेस आले तर रिग्रेशन करणार. रिग्रेशन म्हणजे काय, कोड मध्ये फक्त अपग्रेड करणार. फॉर एक्झाम्पल फर्स्ट याच्यामध्ये ओके आणि कॅन्सल बटन आहे, देन क्लायंटने रिक्वायरमेंट चेंज केली, आणखी एडिट एक बटन आहे, त्या कोडमध्ये फक्त कोड अपडेट करेल. बट ज्या गोष्टी होतात ते ऑटोमेट होतात. तिथे मॅन्युअली आपण टेस्ट केसेस एक्झिक्यूट करत नाही, तिथे कोड थ्रूच होत. क्लिअर सगळ्यांना ऑटोमेशन अँड मॅन्युअल मध्ये डिफरन्स? इथे तुम्ही काय करता, क्रोम ब्राउझर ओपन करता, देन या लिंक वरती हिट करता, लिंक ओपन होते. बट इथे मॅन्युअली एक एक गोष्टी एंटर करतात, बट ऑटोमेशनला काय स्क्रिप्ट राईट करतात. ओके, ऑटोमेशन. देन लोक टेस्ट केसेस लिहित जातील डेली बेसिस, त्यांना मी फीडबॅक देत जाईल. ओके, येस. कोणते सिनारीज लिहिले? गुगल मॅप्स साठी. गुगल मॅप साठी. ओके, येस. SCचं फुल फॉर्म काय? टेस्ट सॉरी TC पाहिजे तिथे. TC होतो. येस, SCचं फुल फॉर्म काय? सिनारिओ केसेस. नाही. नो इश्यू, आपण रिव्ह्यू करतोय, बट लक्षात ठेव. ओके, येस. गुगल मॅप. तर गुगल मॅपचा यूज काय, बेसिक टू सर्च लोकेशन. ओके, तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी गुगल मॅप यूज केलं असेल. ठीक आहे, रिव्ह्यू करा टेस्ट केसेस. आता कळलं का? येस. Test case number 4 to verify user is able to sign in with invalid credentials. The negative test case आहे, तर त्याच्यामध्ये should not पाहिजे ना, is not able to sign in with invalid credentials. नॉट एबल टू पाहिजे. येस सर. तिथे नॉट म्हणजे सिनारिओज रॉंग आहे,
Prerequisite Yes, मध्ये sir. सर साइन इन पेज should not be open. ओके, तर आणि त्याच्यामध्ये पण प्रिरिक्विसाइट्स मध्ये साइन पेजेस मेन्शन केले गेले, इज प्लुरल. येस, काय पाहिजे इथे? पेज पाहिजे ओनली. Page. येस. ओके, 2 गोष्टी आयडेंटिफाय झाल्या. आणखीन टेस्ट डेटा बघा इथे. इथे टेस्ट डेटाची जरूरत आहे की नाही? हो आहे सर. टेस्ट डेटा इज मिसिंग. Yes. Yes, sir. Okay, then to verify user is able to search location पाहिजे ना ते B6 मध्ये. yes. 6 टेस्ट केस मध्ये सर स्टेप्स मध्ये 4th आणि 5th खालीवर झालेत का? म्हणजे लोकेशन एंटर केल्यानंतर सर्च करत होता. Yes, first scenario correct पाहिजे. Okay, अभिषेक correct. Then second, आणखीन काय करेक्शन पाहिजे? 6 टेस्ट केस मध्ये सर 4th आणि 5th स्टेप्स आहेत. ओके, स्टेप्स बघा 5th आणि 4th ऍक्सेप्टेबल आहेत का? फर्स्ट तुम्ही लोकेशन टाकणार, देन सर्च करणार की आधी सर्च करणार? लोकेशन टाकणार. तर तो सर्च टॅब ओपन होण्यासाठी ते सिनॅरिओ आहे. लाईक तो अपीयर झाला पाहिजेत ना त्यासाठी. नाहीतर आपण सर्च कुठे करणार? ओके, बट सिनारिओ टॅब इथे सिनारिओ काय लिहिले? व्हेरीफाय युजर इज एबल टू सर्च, म्हणजे पहिला सर्च टॅब हे केला आणि मग त्याच्यावर सर्च करता आलं पाहिजे. सर्च टॅब विजिबल असला पाहिजे की काय? नाही, 5th आहे ना ती विजिबल असल्यासाठी आहे आणि सेकंड आहे ती मग म्हणजे लोकेशन ऍड करून आपण सर्च केलं पाहिजे. विजिबलच नाही, स्टेप नाही ना, पण स्टेप्स लिहित आहोत आपण. म्हणजे मग ते असं पाहिजे ना सर, व्हेरीफाय दॅट सर्च बॉक्स इज प्रेझेंट. येस, त्याचा सिनारिओ तो अलग बनेल, बरोबर. बट ही स्टेप काय आहे? येस, ही स्टेप कोणती आहे? लाईक टू एंटर लोकेशन अँड सर्च. लाईक कुठलंही लोकेशन असो तर सर्च करायला आलं पाहिजे. ओके, हे एंटर लोकेशन नंतर क्लिक करते ना सर्च वरती. हा, ही स्टेप कुठे? ते मिस आहे. ओके, मिनिंगफुल स्टेप्स आहेत का यामध्ये? मिसिंग आहे. ओके, टेस्ट केसेस सिनारिओ थोडे करेक्शन पाहिजे. देन टेस्ट केसेस मिसिंग आहे. आणखीन काय मिसिंग होते इथे एका ठिकाणी? टेस्ट डेटा. टेस्ट डेटा इज मिसिंग. ओके, सिनारिओ चेक करा. चेक करते हैं सगळे सिनारिओ. यस, नो. माझा आवाज येते बाकीच्यांना? येस सर. येस सर, येस. ओके, ओके.
येस, चेक करा सिनारिओ. ते टेस्ट डेटामध्ये सर म्हणजे हे पण पाहिजे आपलं करंट लोकेशन आणि हे डेस्टिनेशन पण पाहिजे ना. येस, टेस्ट डेटा मध्ये काय पाहिजे? करंट Yes. लोकेशन आणि डेस्टिनेशन जिथं आपल्याला येस, आपण सर्च करताना करंट लोकेशन फर्स्ट लागेल आपल्याला इनपुट. Yes. करंट लोकेशन तुम्ही मॅन्युअली पण टाकू शकता, ऑर एल्स तुमचा जीपीएस जर ऑन असेल तर तो बाय डिफॉल्ट घेतो. बरोबर, Yes. ते इथे कव्हर झालं पाहिजे टेस्ट डेटा मध्ये. Yes. ओके, अगेन टेस्ट डेटा इज मिसिंग. आणखी बघा, टू व्हेरीफाय द ट्रॅफिक. इथे पण टेस्ट डेटा मिसिंग आहे. स्टेप्स बघा. नाईन चुकल्यासारखं वाटतंय सर. कोणती? 9th एफ मधलं 9th जे आहे ना स्टेप, आपण क्लिक नाही करत ना, ते ऑटोमॅटिकली दाखवते आपल्याला किती ट्रॅफिक. सिलेक्ट आपण इथे काय करतो? कलर कोड मध्ये असते सर, ते कलर कोड मध्ये ट्रॅफिक दाखवते. आपण जे आता समजा ते बस ऑप्शन असतात, ते ऑप्शन सिलेक्ट करतात. ते ऑप्शन्स आणि खाली जे लिहिले ना 9th, क्लिक ऑन लेयर्स अँड सिलेक्ट ट्रॅफिक, पण ते सिलेक्ट करता येत नाही ना ट्रॅफिक ते ऑटोमॅटिकलीच आपल्याला दाखवते किती ट्रॅफिक आहे आणि किती नाही. हा सर, ते ट्रॅफिकचं ते कलर कोड मध्ये मेन्शन होते ना, ते कलर कोड. जर ट्रॅफिक असेल तर ते रेड मध्ये दाखवतं. म्हणजे हाय ट्रॅफिक असलं की रेड दाखवते, ते कमी असलं तर ऑरेंज दाखवते. ऑटोमॅटिकली होते. येस, ऑटोमॅटिकली होतो, बट त्याचा सिनारिओ सेपरेट होईल. रेड साठी वेगळा, ऑरेंज साठी वेगळा. येस सर. एकातच कव्हर होईल. नाही, सेपरेट डिफरंट सिनारिओ. कलर कॉम्बिनेशन चेक करायचं आपल्याला. अगेन नेक्स्ट सिनारिओ चेक करा. काय आयडेंटिफाय होते या सिनारिओ मध्ये? सर, हा व्हेरीफाय लँग्वेज सिनारिओ हा वर हा होता ना, म्हणजे आपण जेव्हा स्टार्टिंगला ऍप्लिकेशन ऑन करतो त्यावेळी लँग्वेज सिलेक्टचा ऑप्शन येतो. येस येस, बट यामध्ये काही तुम्हाला सिनारिओ व्यवस्थित लिहिलाय का, मिसिंग वाटतो का, टेस्ट डेटा मिसिंग आहे का, यामध्ये काय ऑब्झर्व होतं?
Sir, to verify language आणि map should be visible with search bar with dots ह्याचं काही interrelation वाटत नाहीये. B आणि D column. Yes. वाटतंय की नाही वाटत? नाही वाटत. काय पाहिजे? To verify language search bar असं काहीतरी सर्च बार ओनली पाहिजे आणि नंतर डॉटचं वेगळं होणार सर. आणि सिनेरिओ पण असा होईल सर, टू व्हेरीफाय युजर इज एबल टू सिलेक्ट द लँग्वेज. शेवटी लँग्वेज कोण सर्च करणार, सिलेक्ट करणार आहे? युजर. ओके, थोडं मिनिंगफुल होतं. ओके, ते अंकिताच्या सिनारिओ मध्ये बेसिकली तुम्हाला कोणत्या गोष्टी ऑब्झर्व झाल्या? सिनारिओ थोडे मिनिंगफुल नाहीये. टेस्ट डेटा आणि टेस्ट केसेस स्टेप्स. ओके, आयडेंटिफाय होते मिस्टेक्स तुम्हाला. ओके, ठीक आहे, बट नाईस ट्राय. ठीक आहे, या तिघांचे आपण जे सिनारिओज चेक केले, ऍटलीस्ट थोडे मायनर आहेत चेंजेस, ते करायला जरूरत आहेत फक्त. बाकीच्या सगळ्या गोष्टी ओके, बट हे तुम्ही प्रॅक्टिस डेली बेसिस करा. हा तुमचा फर्स्ट अटेम्प्ट आहे. याच गोष्टी तुम्ही रेग्युलर करत गेला तर तुमचे परफेक्शन येईल की नाही येईल? परफेक्शन. ओके. तर मी ऍक्च्युली ट्रॅव्हलिंग करता करता मी ते केलेलं, सो जसं मला म्हणजे त्या टायमिंगला जमेल तसं मी केलं. ओके, नो इश्यू, बट नाईस ट्राय. ठीक आहे, तर सेम वेने प्रॅक्टिस करा डेली. फक्त 15 मिनिटच द्यायचे.